रोज खेळायचं, तो मुलगा रांगत वगैरे बाहेर गेला तर त्याच्यासोबत खेळायचं असं. मग काही दिवसानं तो मुलगा मला बोलला की ह्या बाळाला घे आणि तू इथून निघून जा, तू थांबू नको इथं. मला वाटलं की हा थोडा म्हणजे जरा मेंटली इश्यू आहे त्यामुळं तो असा बोलत असणार. मग मी लक्ष दिलं नाही त्या गोष्टीकडं. पुन्हा मी जे काय असेल ते माझं रोजचं रुटीन आहे असं चालू होतं. त्यानंतर मग काही दिवसानंतर असं दिवस 2-3 आठवडे पुढे गेल्यानंतर मग जे पहिला इन्सिडन्स हा माझ्या मिस्टरांच्या सोबत झाला. 1-2-3 वाजले होते त्यावेळेला अचानक त्यांची बॉडी लॉक झाली आणि मला ती मी बाजूलाच आहे पण मला त्यांना स्पर्श करायचा आहे पण त्यांना म्हणजे त्यांची बॉडी साथ देईना, पूर्ण लॉक झालेली. झोपेत होते आणि हा अर्धा तास तरी असे ह्या गोष्टी त्यांच्यासोबत झाल्या. पुन्हा मग दुसऱ्या दिवशी मला ह्याने काय बोलले नाहीत की लहान बाळ आहे माझ्यासोबत, मग मी घाबरणार ह्या उद्देशाने मला काय बोलले नाहीत असेच. आणि म्हणजे थोडे दिवस गेल्यानंतर मग माझे जे पप्पा आहेत ते घरी आलेत, शिफ्ट झाल्यानंतर भेटायला आलेत मला. मग ते जरा थोडं म्हणजे ड्रिंक वगैरे करतात पप्पा आमचे, तरी पण म्हणजे कधी असं आलेत आणि व्यवस्थित आलेत असं नाही, पण ड्रिंक घेऊन. पण त्यावेळेला ते व्यवस्थित आलेत जेव्हा आलेत त्यावेळेला. पण आलेत त्या दिवशी जेवण वगैरे झालं, संध्याकाळी आम्ही सगळे झोपलो. मग पप्पांना आमच्या मधली रूम जी रिकामी होती त्या रूममध्ये आम्ही त्यांना झोपायला जागा दिली. पप्पा आमच्या झोपल्यानंतर अचानक एकदमच असं 12-1-2च्या दरम्यान त्यांच्या अंगावरचं ब्लँकेट ओढायला लागलं. बापरे. हे कंटिन्यू त्यांच्यासोबत रात्रभर झालं. मग पप्पा पण बोलले की जरी मला सांगितलं मी एकटी असणार त्यामुळे मला घाबरून पप्पा काय बोलले नाहीत. असंच 1-2-3 दिवस झालं त्यांच्यासोबत. पुन्हा मग मला पप्पा बोलले की तू ही रूम सोड, कारण लहान बाळ आहे तुझं आणि तू ओळख नाही कोणाची अशा एरियात तू राहिल्यास. मग तरी पण हा ठीक आहे बोलून मी इग्नोर केलो, कारण रूम शोधायचं पण भरपूर अवघड आहे. मग ठीक आहे बोललं आणि पप्पा आमचे मला बोलली असं बोललेत. मग ठीक आहे म्हटलं. त्यानंतर सगळा विषय हा ठीक आहे बोलून तिथं मी क्लिअर केला. ते तुमच्या वडिलांचे अनुभव यायचे रात्रीचे ते कुठल्या टायमिंगला यायचे? टायमिंग 12-1 नंतरचाच हा अनुभव आहे. मग अशी ते पूर अशी भिंत होती ना, भिंतीला असं बाजूला ह्या साईडला असे झोपूनच पूर्ण असे ते बडवायचेत हात, म्हणजे त्यांना फेस करायला जातं ते जे काय असेल समोरचं ते, पण ते भिंतीला स्वतःलाच त्रास करून घ्यायचेत. मग ते आम्हाला पलीकडच्या रूममध्ये ऐकायला यायचं की असं हे पप्पांना त्रास व्हायला लागलाय. असं आम्हाला पण वाटलं की कुठंतरी म्हणजे ड्रिंक केला असणार, आम्हाला चुकवून